पुण्याला आल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आशू आणि किरण भाऊंकडे त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. किरण भाऊंना लहान मुलं फार आवडतात आणि ते खूप जीव पण लावतात चिनूला. सो ती पण त्यांच्याकडे एकदम छान राहते. गावावरून आल्यावर ना मला बिलकुल करमत नव्हतं 1-2 दिवस. आशूने त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून खूप छान वाटलेलं आणि फ्रेश पण झालेली. मग त्याच्या 2 दिवसानंतरच बाप्पांच्या विसर्जनाची वेळ आलेली. आशूकडे 7 दिवसांचा बाप्पा बसवतात आणि पुण्यात ऑलमोस्ट सर्वच जण 7 दिवसांचा बाप्पा बसवतात. इतकं वाईट वाटत होतं ना बाप्पांचा निरोप घेताना. बाप्पा आल्यापासून इतकं प्रसन्न वाटतं सगळीकडे. आपण छान आरती करतो, मोदक करतो, सगळे छान खातो, सगळे बाप्पाच्या दर्शनाला येतात. मस्त बिल्डिंगमध्ये गेम्स होतात, डान्स कॉम्पिटिशन होतात, नुसती मज्जा असते सर्वीकडे. पण बाप्पा गेल्यावर फार वाईट वाटतं, सुन्न-सुन्न वाटतं. आम्ही बाप्पांची आरती केली, बाप्पांना पाण्यातून काढलं आणि ती ना आता बाप्पाला असं ट्रकमध्ये नेतात. पाण्यात विसर्जन नाही करता येत. आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे बाप्पाला देतो ना आणि बाप्पाकडे पण आपण बघतो ना, असं वाटतं आपला बाप्पा आपल्याकडेच बघतोय. तेव्हा फार वाईट वाटतं, की आपण आपल्या बाप्पाला असं का सोडतोय, देऊन टाकतोय. तुम्हाला पण असं सेम वाटतं का?